तुळजाभवानीची शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलेला आहे। मंदिर संस्थानच्या खजाना खोलीतील तलवार गायब झालेली आहे। अत्यंत धक्कादायक बातमी। त्याचबरोबर ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केलेला आहे। होम हवन करून शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। ही जी आता देवीची तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती गायब झालेली आहे। मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहे, तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही। परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ती तलवार बाहेर मंदिराच्या बाहेर कुठेतरी ठेवण्यात आलेली आहे। तर ती तलवार तात्काळ मंदिर संस्थांना आणून देवीच्या जवळ ठेवावी, जेणेकरून भाविक भक्तांना देवीचं दर्शन करत असताना त्या तलवारीचं सुद्धा दर्शन व्हावं। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी बोलूया। बालाजी, सगळा काय प्रकार आहे? धक्कादायक आहे। सुवर्ण ऐकून जर बघितलं तर याला मंदिर विकासाची विकास कामं जी सुरू आहेत त्याची पार्श्वभूमी आहे। मंदिर विकास कामं मंदिर संस्थांकडून करण्यात आली, मात्र सुरुवातीला मंदिर विकास कामं करताना काही मूर्ती दुमगल्याच्या तक्रारी आल्या। त्यानंतर मंदिर संस्थानं ठरवलं की याची पूजा किंवा शांती केली पाहिजे। त्यामुळे द्रविड जे आहे ते पद्मश्री यांच्या हस्ते जी मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली। गेल्या 16 तारखेला ही पूजा करण्यात आली। या सगळ्या भिंती असतील मंदिरातल्या किंवा धर्मशास्त्र जे सांगतं मंदिरातल्या भिंती किंवा तुळजाभवानीची मूर्ती गाभारा याचं जे त्राण असतो तो त्राण उतरवायचा आणि त्राण हा काढून तो तलवारीत घ्यायचा। अशा पद्धतीची ही पूजा धर्मशास्त्रानुसार द्रविड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। याच्यामध्ये हे तलवारीत हे सगळे त्राण उतरवले गेले, त्याचीच पूजा केली जाते, जेणेकरून हे जे कार्य मंदिर संस्थांनं हाती घेतलेलं आहे मंदिर विकास आराखड्याचं ते पूर्ण व्हावं, त्यामुळे ही पूजा केली गेली। मात्र ह्या ज्या तलवारीत त्राण उतरवला गेला, ही तलवार जी आहे ती तलवार मंदिर संस्थांच्या किंवा परिसरात दिसत नाही। तलवार गायब झाल्याचा आक्षेप जे आहे ती पुजारी मंडळाने घेतलेला आहे। पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी या संदर्भात गेल्या 16 तारखेच्या नंतर मंदिर संस्थांना पत्र दिलं होतं की ही तलवार कुठे आहे, नेमकी जी पूजा केली जाते ज्या महंताकडे ही तलवार आहे त्या महंतानं तलवार नेमकी नेली कुठं, ठेवली कुठं, असा प्रश्न या निमित्तानं विचारला गेला। मात्र मंदिर संस्था हे जे आहे ते याच्यावरती बोलायला तयार नाही। आपणही सुवर्ण याबाबत मंदिर संस्थांना विचारलेलं आहे की तुमची नेमकी भूमिका काय आहे, तलवार कुठं आहे, तुम्ही माध्यमांना सांगा किंवा समोर येऊन स्पष्ट करा की तलवार गेली कुठे। याला जरी ह्या सगळा याचा मंदिर संस्थांच्या विकास आराखड्याच्या कामाचा वाद जरी असला सुवर्ण, तरी महत्वाची ही गोष्ट आहे, जर विधिवत एवढी पूजा केली जाते आणि धर्मशास्त्रानुसार जर त्या तलवारीत त्राण उतरवले असतील तर ती तलवार निश्चितच देवीपाशीच ठेवली पाहिजे असं शास्त्र सांगतं। मात्र जर ही तलवार बाहेर गेली असेल, तलवार जर कुणी नेली असेल तर मंदिर संस्थांना आपली भूमिका स्पष्ट करावी की नेमकी तलवार कुठे गेलेली आहे।